वाण्याचा अवतार घेऊन नामदेवांच्या घरी किराणा माल दिला. विदेही अवस्था किती, सगळा माल ब्राह्मणांना वाटून टाकला. नको म्हणले, मला गरज नाही कुणाची. म्हणजे ही आशा, म्हणजे आशेवर एवढा विजय प्राप्त केला होता तुकोबारायांच्या बाबतीत तर बोलायचं कामच नाही. पहिली कर्जमाफी तुकोबारायांना केलेली आहे, बरोबर आहे की नाही. संत मोतीराम महाराजांच्या बंडीमध्ये कुणीतरी 10 रुपये टाकले. सोपं काम होतं. त्या बंडीतले 10 रुपये उचलायचे आणि जाळून टाकायचे. महाराजांनी काय केलं, 10 रुपये नाही काढले, ती बंडीच काढली. म्हणले हिला लालचा झाली. कशाला? बंडीला. म्हणजे एवढे आशय विरहित. मारोतराव महाराजांचा मुलगा एक्सपायर झाला, मोठा मुलगा. महाराजांना नांदेडच्या खाली होते महाराजांना फोन आला की कीर्तनामध्ये की तुमचा मोठा मुलाचं देहावसान झालेलं आहे. अक्षरशः महाराजांनी कीर्तन सोडायला पाहिजे होते की नाही तिथं, बरोबर आहे की नाही. महाराजांनी कीर्तन सोडलं नाही. त्याच्यानंतर 2 कीर्तन केले. म्हणजे काही हरकत नाही, मौतीच्या टायमाला येईल मी. आणि तेही मौतीच्या टायमाला स्मशानभूमीमध्ये लांबूनच पाहिलं फक्त, आणि तिथूनच परत आले. जेव्हा आई साहेब गेल्या त्यावेळेस सुद्धा एकदा दर्शन द्या म्हणल्या. किती वेळा? एकदा. म्हणले मी दारात येईल, घरात येणार नाही. घराचा त्याग केलाय ना, पुन्हा घरात येणार नाही. आमचं कसं आहे, हाच फरक आहे संतांमध्ये ना आमच्यामध्ये. विठाला